नमस्कार मंडळी, मी संकेत शिवलकर, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कालची तुम्ही व्हिडिओ बघितलीच असणार, गुलमर्गची वरती जे गंडोला राईड वगैरे. तर बघितली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनला देतो, तिकडे जाऊन बघा तुम्ही नक्कीच. तर आज आपण पेहलगामला जाणार आहोत, गुलमर्ग टू पेहलगाम. तर ड्रायव्हर 10 वाजता येणार आहे, कारण की रोड फ्रीज असल्यामुळे पोलीस त्यांना सर्वांनाच एंट्री नाही देत आहेत, म्हणजे वरती यायला. तर तो बोलला की 10 वाजेपर्यंत मी येतो म्हणून. तर तोपर्यंत तुम्हाला मी छान असा नजारा दाखवतो, जी आम्हाला रूम दिली आहे इथे. द मामा पॅलेस या हॉटेलच्या इकडे आहोत आम्ही. तर तुम्हाला एक छानसा व्ह्यू दाखवतो. हे बघा तुम्ही, मस्तपैकी असं बर्फ वगैरे आहे इथे, बघू शकता. सर्व असं फ्रीज झालेलं आहे बघा, आणि छान असा व्ह्यू, ही सर्व बर्फ वगैरे. त्याला मी तिकडेच गेलो होतो, तो डोंगर दिसतोय त्या साईडला, गंडोला राईडला. असं इथून गेलो ना की त्या साईडला जायला लागतो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार. पण हा आता सुंदर असा नजारा बघा, तो प्रत्यक्ष एक खूप छान असा दिसतो एकदम. व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये तर दिसत असेल, पण जे इथे ते उभा राहून जो बघतोय नजारा, खूप छान असा आहे. झाडे वगैरे, हा बर्फ खूप छान. आणि ही गॅलरी दिलेली आहे, ही गॅलरी आहे. हीटर वगैरे आहेत आतमध्ये 2. बघितलं किती छान असा आहे व्ह्यू. मस्तपैकी आम्ही फोटोज वगैरे, व्हिडिओ वगैरे काढले. व्हिडिओ अजून काढायचे आहेत, ते आता ब्रेकफास्ट करून आल्यावरती काढेल. तर ब्रेकफास्टला काय आहे तेही बघूया आपण. चला तर मग डायरेक्ट आपण खाली जाऊ. चला तर मी मस्तपैकी आता खाली जात होतो. त्यांचा रेस्टॉरंट खाली आहे, खालच्या मजल्यावर आहे. तर हा असा हॉटेलचा व्ह्यू आहे, बघू शकता. रिसेप्शन वगैरे, आम्ही कपडे आणलेले ते रेंटवरती इथे ठेवले, जाताना घेऊन जाऊ. हो, सूर्योदय दिसला. तर इथून असा रेस्टॉरंट खाली. हो, हा असा रेस्टॉरंट आहे, बघू शकता तुम्ही. तर आज नाश्त्याला काय तेही बघूया आपण. तर इथे पण हीटर आहे, हा रूममध्ये आहे प्रत्येकाच्या. इथे गरम होतो मस्तपैकी. तर बघू आज नाश्त्याला काय आहे. हो, बनाना आहे, सर्व दुधामध्ये टाकून खायचं. चॉको, त्यानंतर हे अच्छा ब्रेड आणि जॅम, बटर जाऊन आहे, लोणचा, दही, त्यानंतर हे काय आहे, उपमा, उपमाचे एक पराठे, मैगी, बॉइल एग्स. यस, और वहाँ पे है. हाँ ये देखा. चला तर नाश्त्याला हे आहे आपण. तर मस्तपैकी हँडवॉश करतो आणि मस्तपैकी नाश्त्याला बसतो. हे बघा, मस्तपैकी रेस्टॉरंटच्या बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे बघा. पूर्ण बर्फ बर्फ बर्फ. चला मग ब्रेकफास्ट घेऊ. काय काय घेतलं तुम्हाला दाखवू, नाहीतर मग ब्रेकफास्ट केल्यानंतर भेटूया आपण. चलो. तर आम्ही ब्रेकफास्टला मॅगी, एक आहे पराठा, आलू पराठा आहे, एक एग घेतलं आहे, उपमा आहे, आणि ब्रेडला जॅम आणि बटर लावून घेतलेलं आहे. पहिलं एवढंच घेतलं आहे, संपलं तर घेऊ, नाही तर मग बस करू. ठीक आहे, ब्रेकफास्ट झाल्यावरती भेटूया आपण. तर मस्तपैकी बघा, आम्ही दोघं रेडी झालो आहोत. आता ड्रायव्हर येत आहे. मग आता इथून आम्ही
वेलगामला जाऊ. तर आता डायरेक्ट ड्रायव्हर आल्यावरती भेटूया आपण. कसं दिसतंय आम्ही दोघे कमेंटमध्ये सांगा. बाय. तर फायनली गाडी आलेली आहे. आम्ही गाडीमध्ये बसतो. बाकीचं नंतर बोलूया आपण. तर आम्ही इथे मस्तपैकी फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढले आहेत. तर आता आम्ही निघत आहोत. ऑलरेडी लेट झाला आहे, पण काय ड्रायव्हर उशीर आला त्यामध्ये आम्हाला त्याचं काय परत येऊ नाही येऊ, त्यामुळे आम्ही फोटो व्हिडिओ सर्व काढले. आता डायरेक्ट वेलकम. खूप थंडी आहे खूप. कुठे आहे फटाफट चल. चला चलो बाय बाय गुलमर्ग. आमची गाडी. चलो. तर हे झाडं दिसत आहेत, त्यांचं नाव आहे पाईन ट्रीज. तुम्हाला पूर्ण काश्मीरमध्ये म्हणजे सर्व ठिकाणी हेच बघायला दिसणार झाडं म्हणजे. आणि याच झाडांपासून हाऊस बोट तयार होते म्हणजे बनवतात. त्यामुळेच ती बोट मजबूत राहते पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही, जिकडे बघाल तिकडे हेच झाडं दिसतात. नाव त्यांचं पाईन ट्रीज. तर आम्ही आता इकडे मार्केटला आलो आहे. बघू आता कसं काय तो काय यांची रेंज वगैरे बघायला वाटलं. सब क्लोथ का ही है. ब्लॉग है ना, तो ब्लॉग भी बना देता है. हो जी, क्यों नहीं. हाँ. तर बघू शकता इकडे वेगवेगळे प्रकारचे आहेत. बेगम के ऊपर वो शॉल डाल दीजिए, फिर उसको बना लीजिए. और खूबसूरत हे बघू शकता एकदम छान असं क्लोथ्स वगैरे आहेत. हे बघू शकता शॉल वगैरे. बघ किती काय आहे. हा रे काही वर्क वगैरे. इथे सर्व जॅकेट वगैरे आहेत. तर आम्ही तिकडून शॉल घेतली एक छान अशी घेतली आणि आम्ही आता निघत आहोत. लेट्स गो. इकडे का तर इथे सर्व लोक एकदम शॉपिंग करतात इकडे. सब वही है क्या उधर मतलब प्रॉपर मतलब A to Z. इधर हाई क्वालिटी वाला माल मिलता है, अच्छा वाला. ओके. तर तिकडे जो तुम्हाला दाखवलं तिकडे ना सर्व हाय क्वालिटी वाला माल भेटतो आणि खूप रेंज पण असते त्या हिशोबाने. तुम्हाला दाखवलं तिकडे. तर हा तुम्हाला रेल्वे ट्रेक दिसत आहे. हा सरळ बारामुल्लाला जातो. ऐसा पूरा स्टेट जाता है और इधर से आता है ये वानियर से. वानियर पर श्रीनगर रेलवे स्टेशन आगे उसके इधर है. वो आगे तो एयरपोर्ट और श्रीनगर रेलवे स्टेशन नज़दीक है दूर है. एयरपोर्ट और रेलवे स्टेशन नज़दीक है दूर है क्या. बघितली मगाशी ती रेल्वे पटरी. ती डायरेक्ट तिकडे बारामुल्लाला जाते त्या साईडला. तरी बघू शकता दोन्ही साईडला सेफ्रॉन व्हॅली आहे. वर्ल्ड बेस्ट बोर्ड. हां बोर्ड बघू शकता वर्ल्ड बेस्ट. आणि सोन्याच्या बरोबरीला यांचा तुलना करू शकतो. एवढी कॉस्टली आहे आणि ही जागा पण खूप महाग आहे. जसं की बोलल्याप्रमाणे मी सांगत आहे तुम्हाला.
पूरा दोनों साइड एकदम पूरा हाँ, दोनों राइट में और लेफ्ट में भी। बघा दोन्ही साईडला आहे, उजव्या बाजूला पण आहे आणि डाव्या बाजूला पण आहे. उस साइड में पेड़ जो नजर आ रहे हैं ना, हाँ ये वो मामरा बादाम जो है ना, मामरा बादाम. यहाँ का जो फेमस है मामरा बादाम. हो पेड़. हाँ हाँ, अच्छा ते तुम्हाला झाडं दिसत आहेत ते मामरा बादाम इकडचं फेमस. आणि अखरोट. मतलब वहाँ पे एक होते हैं उनका भी कोई ये रहेगा ना. इस एरिया में 100% ये क्या ड्राई फ्रूट बनता है. ओके. ये एरिया के लोग ज़्यादा करते हैं ड्राई फ्रूट के साथ. तर या ठिकाणचे म्हणजे या साईडचे लोक 100% म्हणजे ड्रायफ्रूट उगवतात म्हणजे असं. बघा ही सेफ्रॉन किती मोठी आहे. आणि हाच रोड पुलवामा राईट. डिस्ट्रिक्ट पुलवामा के अंदर. डिस्ट्रिक्ट पुलवामा. तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. ये जगह जो है इसको बोलते हैं लेथपोरा. लेथपोरा. या जागेला लेथपोरा असं बोललं जातं. NH44 हायवे, नॅशनल हायवेच्या इकडे. तर आम्ही आता इकडे बघूया काय घ्यायला भेटतो. तर सेफ्रान आणि शिलाजीत, काजू बदाम वगैरे सर्व भेटतो इकडे. तर बघूया आपल्याला काय आवडेल ते घेऊया. काय आलं तर घेऊया, बघूया. प्राईस वगैरे पण समजेल आपल्याला काय आहे ते. या दुकानावरती घेतोय, बघू शकतो. चला आम्ही आतमध्ये जातो आणि बघतो. हे बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण हे शॉपच एकदम. हर एक शिलाजीत वगैरे सर्व काही इथे भेटू शकतो तुम्हाला. ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व आहे इथे. चला तर आम्ही इथून ड्रायफ्रूट्स आणि केसर घेतले आहे. खूप छान आहे. जे तुम्हाला दाखवलं ना ती जागा मगाशी, तिथेच ही केसर उगवतो. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्यामध्येच फक्त केसर इथे उगवली जाते. सेफ्रॉन यांच्या भाषेमध्ये बोलतात हे लोक. ती तुम्हाला मग अशी जागा दाखवली ना दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईट साईड, त्या साईडला. चला तर आम्ही आता निघत आहोत. तर आता इकडे आम्ही आलो आहे. ते मध्येच 1200 वर्ष पुराणं मंदिर आहे. बघूया ना काय मंदिर आहे, कोणता मंदिर आहे ते मी बघूया आता, समजेलच आपल्याला. हां हां हां. तर चला इथे पण एंट्री आहे बघू. चला तर इथे पर पर्सन 25 रुपीज आहे. 25 म्हणजे दोघांचे 50 रुपये. बघू शकता तुम्ही. बघूया नक्की 1200 वर्ष. किती वर्ष पुराना है? ये विष्णु भगवान का मैं बताऊंगा. हाँ मेरे को बताओ जरा. चला तर मग आता हे सांगाल आपल्याला नक्की काय कसं आहे ते. घे मी आहे इथे. इकडे हा मंदिर आहे भगवान विष्णू यांचा. 1200 वर्ष जुना असं मंदिर आहे. बघूया नक्की काय आहे कसं आहे ते. इकडे काहीतरी लिहिलं आहे हे पण तुम्ही पॉज करून वाचा. बस. अच्छा पूर्ण दगडाने कातलाने बनलेलं आहे वाटतं. वरचं छप्पर वगैरे सर्व निघालं आहे.
बघूया सर्व फोटोशूट वगैरे चालू आहे इथे. पूर्ण असा कातलाच्या दगडाने काय एवढं काय आहे काय आयडिया पण नाही आहे. पूर्ण तुटलेलं आहे, काय बघण्यासारखं काहीच नाही राहिलेलं आहे ते. तर जस्ट तो बोलला की 1200 वर्ष जुना आहे, त्यावेळेला बघून येऊया नक्की काय आहे कसं आहे, तुम्हाला पण समजेल. जर इकडे कोण जर आलेच आपल्यापैकी कोण बघणारे तर तुम्ही इथेच बघा. हे बघू शकता सर्व ही देवी आहे वाटतं, गाईड वगैरे सांगत आहे सर्व. बघू शकता तो असा माहिती देत आहे तसा. काही नाही, फक्त असंच कातलाने हे केलेलं आहे. चला एवढा काही नाही, आम्ही फटाफट फोटोज वगैरे काढतो काय इथे आणि मग निघतो आम्ही. तर मंडळी काही खास नाही आहे, म्हणजे असेल बहुतेक अगोदर झालेलं असेल अगोदर, पण आता तुम्ही बघितल्याप्रमाणे सर्व तुटलेल्या अवस्थेत आहे. भगवान विष्णू यांचं मंदिर आहे, 1200 वर्ष जुनं असेल. तर तुम्ही कधी कुठून आले तर तुम्हाला यायचं असेल तर या, नाही आले तरी उत्तमच आहे. कारण की काही नाही आहे मंदिरामध्ये असं बघण्यासारखं, तरी सर्व एकदम तुटलेल्या अवस्थेत आहे सर्व. चला आम्ही जातो गाडीमध्ये आता. ठीक है, मैं छोड़ देता हूँ उधर, चले जाएंगे आप, इसमें क्या लेट हो जाएगा थोड़ा, इसलिए मैं बोल रहा हूँ. लेट हो जाएगा. हाँ दाखवायलाच विसरलो, कॅमेरा ऑन करायला टाईम झाला. आमच्या ड्रायव्हरनी पण सांगितलं नाही आम्हाला. तर पुलवामा हल्ला झाला होता ना, तो मागचा प्लेस होता तो मिस झाला. तर उद्या आपण तो कॅप्चर करू उद्याच्या व्हिडिओमध्ये, नक्की तुम्ही बघा, दाखवेल तुम्हाला. त्याचीच वाट बघत होती, तुम्हाला दाखवणार होतो पुलवामा हल्ला. हा हायवे बघू शकता, एकदम प्लेन आहे, म्हणजे कोणता डिवायडर वगैरे काही नाही.
ईडर रिवर आहे नदी. बघू शकता. तर असं मला वाटतं की हा पण एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग होऊन जाईल. गुलमर्ग टू पहलगाम का ॲक्च्युली 3:03 बघूया तरी कसं काय ते. तो फिर आप आ जाओ घूम के फिर, हाँ है ना. हां आरो वैली, बेताब वैली, चंदनवार घूमते हैं ना. उधर आपको यूनियन की गाड़ी जाएगी ना, ये वाली गाड़ी नहीं जाएगी. अच्छा यूनियन की गाड़ी जाती है. यूनियन की गाड़ी जाती कहाँ से जाती हो? आगे से इधर से ही जाती है क्या? है. अपनी नाही गाडी जा सकती. ना ना. तर आम्ही पेलगामला म्हणजे खाली आलो एक 10-15 किलोमीटर अंतरावर मागे. कारण की यांची युनियन असते, युनियनच्या पुढे जाऊ शकत नाही. मग श्रीनगरची गाडी पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे मग आम्हाला इथून म्हणजे प्रायव्हेट गाडी करायला लागली. दोन स्पॉट तो हे करेल, आरो व्हॅली आणि बेताब व्हॅली. तिथून जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथून काहीतरी 40 किलोमीटर आहे. तर मग ठीक आहे, आता काय एक्सप्लोअर करायचं आहे. मग आम्ही बुक करावी लागली आणि बुक केली. तर एक आरो आणि बेताब व्हॅली. तर बघू. तो पहला आरो व्हॅली लगता है ना. हाँ, तो आरो वैली में क्या है ऐसा मतलब देखने लायक? आरो वैली में जैसा यहाँ है ना, ये देवदार दिखता है. क्या ऐसे जो देवदार है ना इधर, कौन से देवदार? ये देवदार है ना, हाँ 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 ऐसे है वहाँ पर. ओके. और बेताब वैली में क्या है? बेताब वैली नाम कैसे गिरा मतलब वो जगह पे? सनी देओल का. सनी देओल की वजह से ना, वो पिक्चर के हिसाब से. हाँ, picture. बेताब पिक्चर. ओके ये देखो. फक्त चंदनवाडी जाताना येणार, कारण की तिकडे खूप बर्फ आहे. त्यामुळे इकडचे लोकल लाईननी सांगितलं आहे की तिकडे अलाव नाही करत आहेत पोलिस. आणि मागे मला इथे जो तुम्हाला मंदिर दाखवला तिथे मला आपले ठाण्याचे कोरमोलचे इकडचे दोघं जण भेटले होते. ते पण तेच बोलले की चंदनवाडीच्या इथे पाठवत नाहीत, अलाव नाही करत आहेत. तर आरो आणि बेताब व्हॅली हे दोनच तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर ठीक आहे, बघूया आता. व्ह्यू पण छान आहे. ही नदी, हे नदी कोणसा आहे ना, नाम काय नदी का? हा झेलिम. झेलिम. तर ही झेलिम नदी आहे बघा. वेलकम टू पहलगाम. तो इथं टोल भरायला लागेल वाटतंय ना. इधर पहलगाम टावर है. कहाँ पे? ये यहाँ से शुरुआत हो जाएगी. इकडे पण बघू शकता कसा व्ह्यू आहे. बर्फ निसता बर्फ. इथे खूप थंडी आहे. बघूया तरी, जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं करूया आता. कौन सी सिटी है? पहलगाम सिटी. हाँ, पहलगाम से. पहलगाम सिटी. तरी आरो आपका मर्ज वैली. है. फिर तो वापस आएंगे इसी रोड से, फिर जाएगा बेताब. जहाँ जाएगा वहाँ बैठना है, जहाँ आपको पसंद आएगा वहाँ बैठना. कोई किसका तकलीफ नहीं ना इधर. आप यहाँ एंजॉय करेंगे, वहाँ एंजॉय करेंगे, वो तो आपका मर्ज है. और यहाँ पर भी एंजॉय करेंगे ऊपर तक, तो बोलो इसमें. वो पेड़ के इधर चलो चलो. कि उधर जरा.
बहुत जगह है, तारसर है, मारसर है। वो क्या रहता है, प्लेस का नाम है क्या? हाँ, तो तारसर और मारसर में क्या रहता है? वहाँ तो पानी ग्लेशियर रहता है। क्या पानी का ग्लेशियर है ना, वो ये पानी जो पानी हाँ वहाँ से ये पानी आता है। तर बघू शकता तुम्ही आरो व्हॅली एकदम छान असं। आरो व्हॅली 10 किलोमीटर दिखा रहा है। हाँ, ये तो आड़े से यहाँ से पूरा हाँ तो पूरा आड़ा वैली है। हे सर्व आरो व्हॅलीच आहे। पुढे पण हेच बघायला भेटणार आपल्याला। तर आता आम्ही आरू व्हॅलीला आलो आहोत। इथे काय एवढा म्हणजे खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो मी। व्ह्यू पॉईंट पण आहे एक, हे बघू शकता, हे आरू व्हॅली। आणि हा तो दिसतोय का, तो मिनी स्वित्झर्लंड। थंडी आहे यार, नव्हतं येणार पण गेलो, हे सर्व मिस केलं असतं त्यामुळे आलो मी। ही बघा इथे उभी आहे, तो बघा मिनी स्वित्झर्लंड, व्हाईट। आणि ही आरो व्हॅली, नाही हे बघू शकता कशी थंडी आहे ना, खूप ठंडी है। चलो फोटो निकालते हैं। हे बघा काय व्ह्यू आहे यार। तर आम्ही आता इकडे आलो आहोत। हा काय गार्डन आहे कोणता, तर तुम्ही बघू शकता इथे गार्डन, हे रिव्हर पण आहे साईडला, दाखवतो तुम्हाला रिव्हर वगैरे। बघा रिव्हर वगैरे छान, खूप छान। इथे कॅम्पिंग पण करत आहेत लोक, आहे बघा। ठीक आहे, चला आम्ही आता फोटोज वगैरे काढतो, कारण की खूप थंडी आहे, थांबू पण नाही शकत एवढी थंडी आहे। पण आता वेळेला आलो आहेत, एवढे पैसे दिलेत, तर आता यावं आणि फोटोज वगैरे काढावे। तर आम्ही मंडळी सर्वजण येऊन गेलेलो आहेत, तर आता बघूया। आता आम्हाला निघत आहोत आम्ही आता घरी जायला ना, बेताबेलला। ते हे बघा, हा ब्रिज, तो माणूस आलाय 40 रुपीज देणं आहे, 40 रुपीज। घे 40 रुपीज पाहिजे त्याला। चलो लेट्स गो। वरती मिनी स्वित्झर्लंड, काय दिसतंय यार नजारा, सुपर। तिकडे पण जातात, जाऊ शकतो, ते घोडे वगैरे जातात काहीतरी। तर आता आम्ही बेता व्हॅलीला जातो। आरो व्हॅली बघितलं असेल तुम्ही, छान आहे तसं, व्ह्यू छान आहे, तिथून मिनी स्वित्झर्लंड पण दिसतो, त्याच्यावरती पण जाऊ शकतो। पण नाही, आम्ही बोलतो बस, अक्षरशः म्हणजे एवढी थंडी आहे की श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होत आहे, खूप भयंकर। आता आम्ही असं ठरवलं आहे की आता बेताब व्हॅली करायची, त्यानंतर मग हॉटेलला जायचं। कधी जातोय असं झालंय। अक्षरशः बर्फ बघून 2-3 दिवस बोर झालो का, थंडीने गारटलो तर वेगळाच।
सीझनला फक्त आपल्याला असाच व्ह्यू बघायला भेटेल. बाकी जर एकदम हे बघायचं असेल तर बर्फ पण असेल तेव्हा एप्रिल मे मध्ये या बघायला. जबरदस्त. पहलगाम. ये तो बेताब का रोड है अंदर, यहाँ से 1 किलोमीटर आपको जाना है पायदल, अंदर जाना है. अच्छा. 100 रुपये आपको एंट्री का फीस देना है. अगर जाएंगे अंदर तो फिर जाएंगे हम अंदर. अगर बाहर से उठाएंगे तो फोटो वोटो तो वो 100 बन जाएंगे. मैं दिखाऊंगा. हाँ सही में मैं दिखाऊंगा. चलो भी चलेगा. चलो फिर चला. तर आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही आता इथेच वरूनच मस्त फोटोज वगैरे शूट करतो. यहाँ से बायदल जाना है 1 किलोमीटर यहाँ से. अच्छा. गाड़ी नहीं जाता क्या? नहीं वहाँ अंदर. एक ओपन है. हाँ अच्छा इधर से क्या? फोटो उठाता है कोई, उठाएगा फोटो इसके साथ हाँ. 30 रुपए लेता है. एक ही इधर से है ज्यादा. ये तो बेताब है. देखो हर कोई यहाँ तो फोटो उठाता है. ओके मैं वहाँ तक ले जाऊंगा. वहाँ तो सीनरी ज्यादा है. ठीक आहे. झाडी में भी साइड. काय व्ह्यू आहे बघा यार. काय स्किप नका करू, सर्व व्हिडिओ बघा. हाय नजारा बघून घ्या तुम्ही. कोण येणार असेल नसेल, जो नाही येणार असेल त्याने व्हिडिओच्या माध्यमातून इकडचा नजारा बघा. बेताब व्हॅली तुम्हाला दाखवतो वरून. मस्तपैकी व्ह्यू छान असं. ये तो बेताब है. देखो अंदर से भी वही है. तर बघू शकता तुम्ही वरून बेताब व्हॅली. बेताब हा नाव का पडला, कारण की सनी देओल काय माहिती त्याला काय सुचलं आणि तो इथे पिक्चर काढायला आला. अमरीश काहीतरी हिरोईनचं नाव आहे, अमरीश सिंग का काय असू नका. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. तर त्यामुळे या प्लेसचं नाव बेताब व्हॅली झाला. पुढे खालून जो नजारा नाही दिसणार तो वरून तुम्हाला बघायला भेटेल बघा. खूप छान असा. तो ड्रायव्हर बोलला तुमचे 100 रुपये वाटले, म्हणजे 200 रुपये वाटले. पण खरंच वाटले, कारण की तिथून एंट्री काढणार तिथून जवळपास 1 किलोमीटर आपल्याला चालत जायला लागेल आणि परत 1 किलोमीटरने 2 किलोमीटर. आणि तसं आम्हाला आमच्याकडे टाईम पण खूप कमी आहे. सो त्या हेतूने आम्ही असाच नजारा दाखवतो. चला तर आम्ही फोटोज व्हिडिओज काढतो आणि मग नंतर भेटूया. लास्ट एक आपण तिथून एक व्हिडिओ काढू, कारण की माझा अक्षरशः हात पण कापतो, एवढी थंडी आहे. तुम्हाला समजत असेल मोबाईलमध्ये. तर ही नदी मस्तपैकी व्ह्यू आहे बघा. बघू शकता बेताब व्हॅली. सनी देओल पिक्चर बेताब मूवीमुळे त्याचा बेताब व्हॅली नाव आले. 0.5 हे बघू शकता काय नजारा आहे. काय व्ह्यू आहे ना यार, पैसा वसूल. चला तर मग या छानशा व्ह्यूला लास्ट बाय बाय करूया आणि आपण आता हॉटेलच्या दिशेने निघूया. खरंच नक्की लाईक्स तर कराच व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा, नक्कीच सांगा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले असणार तर, की हा व्ह्यू कसा आहे. एक टाईम भेटला तर नक्की कमेंट करा आणि सांगा हा व्ह्यू कसा आहे. खरंच खूप छान आहे. बाकी तुम्ही सांगा कसं आहे ते. ठीक आहे. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट हॉटेल. आणि हां, आता पेलगामला आता स्टे असेल तर तिकडचा हॉटेलचा आपण व्ह्यू दाखवूया आणि तिकडेच आपण व्हिडिओची शेवट करूया, म्हणजे एंड करूया. ठीक आहे. बाय बाय. तर खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप मनापासून छान वाटलं की श्री गौरी शंकरजी मंदिर पेलगाम. मस्त जाऊन शंकराच्या मंदिरात पाया वगैरे पडतो आज. तर ठीक आहे आज
आम्ही तिकडे नव्हतो. तर बघू शकता आम्ही इथूनच पाय पडू, कारण की शूज काय डबल हे घातले. खूप छान असं मंदिर आहे बघा, खूप छान. हे बघू शकता तुम्ही मंदिर. जा पुढे बघा काय व्ह्यू आहे, खूप छान वाटलं. गौरी शंकर बघू शकता तुम्ही मंदिर. त्याला काही गरज काय होती मध्ये यायची विनाकारण. चला पाया पडतो आणि आम्ही निघतो. मस्तपैकी गौरी शंकर यांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघत आहोत. खूप छान वाटलं, फोटोज पण काढले. बघा काय व्ह्यू आहे, खूप छान. असं ते केदारनाथ टाईप वाटतो ना एकदम मागचा व्ह्यू. चला बेलगाम सिटी, संध्याकाळचा व्ह्यू बघा, खूप छान वाटलं मंदिरामध्ये जाऊन खरंच. आणि खूप बरं पण वाटलं. तुम्ही बघितलं असेल मस्तपैकी गौरी शंकर 46. तुला काय बोलायचंच होता का? 46 ठीक आहे. आता आम्ही डायरेक्ट हॉटेललाच जातो, कारण की खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. सिरियसली चला डायरेक्ट हॉटेलला भेटूया आता आपण. यात्राला येतात ते असे इथपर्यंत येतात. खूप मोठा आहे आणि इथून मग प्रायव्हेट गाड़ी करके जाते क्या इधर? प्राइवेट गाड़ी चल के नहीं जाते ना, नहीं बहुत लंबा है. तर इथून गाड़ी में चलता है तनावाड़ी तक प्राइवेट गाड़ी. तर इथून प्रायव्हेट गाडीने जायला लागतो अंबरनाथ यात्राला. चलो थँक यू विजिट अगेन. हमारा हॉटेल पुढे आहे. घोडे घोडे चलो. शकता आमचं हॉटेल. आज आम्ही इथे स्टे करणार आहोत, हॉटेल रिगेन्झा म्हणून. हेलो मैम. हेलो सर. हाय, गुड इव्हनिंग. चला चला तर आम्ही आता बघूया आमचे रूम आणि मग व्हिडिओ पण एंड करूया. बाहेरचा व्ह्यू वगैरे उद्या. फर्स्ट फ्लोअरला आहे 201. अच्छा ये आहे क्या? अरे बापरे. तर मंडळी आम्ही फायनली पोहोचलो आहोत इथे पेलगामला. तुम्ही हॉटेलचा व्ह्यू पण बघितला असेल. आजचा ब्लॉग म्हणजे ट्रॅव्हलिंगचाच जास्त झाला, कारण की आम्ही गुलमर्गवरून निघालो, तिथे ट्रॅफिक पण होती, थोडा ॲक्सिडेंट पण झाला होता ड्रायव्हर यायच्या अगोदर. त्यामुळे आम्ही यायला पण उशीर झाला आणि ड्रायव्हर पण लेट आला. काहीतरी 10:30-11 वाजता आम्ही तिथून निघालो. आणि गुलमर्ग ते पेलगाम जवळपास 3-4 तास ट्रॅव्हलिंग लागते. त्यामुळे आम्ही इथे आलो. आम्ही 3:30 वाजता इथे पोचलो. मग त्यानंतर आम्ही इथून आरू व्हॅली आणि बेताब व्हॅली एक्सप्लोअर केला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आरू व्हॅलीमध्ये मिनी स्वित्झर्लंड वगैरे, तिथे आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ वगैरे काढले. त्यानंतर आम्ही बेताब व्हॅलीला गेलो. बेताब व्हॅलीमध्ये बेताब व्हॅली नाव का पडलं ते पण तुम्हाला सांगितलं मी. सनी देओल आणि कोणती हिरोईन आहे तिचं नाव नाही आता आठवत. तर त्यांचा पिक्चर तिथं बेताब मूवी झाला, त्यामुळे त्या प्लेसचं नाव बेताब व्हॅली असं त्यांनी ठेवलं. आणि खूप छान आहे प्लेस. आम्ही वरून बघितलं आणि तुम्ही बघितलं असेल वरून काय व्ह्यू वाटतो ते. आणि त्यानंतर आम्ही गौरी शंकर या मंदिरामध्ये गेलो. तिथे मस्तपैकी पाया पडलो. खूप छान वाटलं तिथे पण. त्यानंतर आम्ही फायनली हॉटेलला आलो आणि आता खूप रिलॅक्स वाटते. खूप थंडी आहे, खूप प्रचंड. सोनमर्ग, गुलमर्ग, श्रीनगरपेक्षा पेलगामला खूप थंडी आहे. आणि आपले जिथे तो मंदिर दाखवला ना
तो जुना 1200 वर्ष जुना मंदिर. तिथे आम्हाला ठाण्याचे भेटले होते, कोरमोलचे तिकडचे. खूप छान वाटलं ते पण भेटून. त्यांनी तिथे आम्हाला सांगितलं की पेलगामला खूप थंडी आहे आणि खरंच खूप थंडी आहे. बघूया आता काय ते. आणि हो, जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे बाय कर. बाय.